नमस्कार. आज आपण आलू बिर्याणी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं 2 कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे, टोमॅटो घेतलेले आहेत, 2 बटाटे घेतलेले आहेत, आलं लसूण घेतलेलं आहे, दही घेतलेलं आहे 1 वाटी. इथे आपण खडे मसाले घेतलेले आहेत सर्व. हे पहा, यात मी लवंग, तेजपत्ता, दालचिनी, काळे मिरे, चक्री फूल आणि मोठी विलायची घेतलेली आहे. 4 ते 5 लवंग आणि 4 ते 5 काळे मिरे घेतलेले आहेत. तांदूळ घेतलेला आहे पाव किलो आणि वर एक छोटं माप घेतलेलं आहे. इथे पुदिना आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आपण. हे पहा, पुदिना थोडासाच घ्यायचा आहे, जास्त नाही आहे. याचं वाटण करून घेणार आहोत आपण आलं आणि लसूण बरोबर. इथे मी सगळे मसाले घेतलेले आहेत. यात धने जिरे आहे, हे काळं तिखट आहे, हे लाल तिखट आहे, मीठ आहे, गरम मसाला आहे बिर्याणीचा, कसुरी मेथी आहे आणि इथे शहाजिरे घेतलेले आहेत आपण. चला तर मग तयारीला लागूया. सुरुवातीला आपण बटाट्याची साल काढून त्याचे छोटे तुकडे करून त्याला दही, आलं लसणाची आणि पुदिन्याची पेस्ट लावून घेणार आहोत आणि तांदूळ भिजत घालणार आहोत आपण 10-15 मिनिट. कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आल्याचे बारीक तुकडे, हे लसणाचे बारीक तुकडे केलेत आपण. मोठा लसूण असल्यामुळे आपण बारीक केलेला आहे. आता याला वाटून घेऊया. हे पहा, आपली पेस्ट आता वाटून तयार झालेली आहे. आता आपण याला सर्व मसाला लावून घेणार आहोत. हे मगाशी वाटलेलं वाटण 2 चमचे घालणार आहे. दही घालायचे, धनिया जिरा पावडर घालायची, हे गरम मसाला, लाल तिखट, हळद, काळं तिखट आणि मीठ. हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत आणि याला एक अर्धा तास मॅरिनेट करून ठेवणार आहोत. हे पहा, या पद्धतीने आपण टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा असा पातळ करून घेतलेला आहे. हे पहा, आता आपण याला कांद्याला तळून घेणार आहोत. त्यातलाच थोडासा आपण गार्निशिंगसाठी काढायचं आहे. हे पहा, इथे आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्यात आपण खडे मसाले आणि मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि इथे कांदा तळून घेत आहोत आपण. इथे मी एक कांदा आणि एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. ह्याची आपण कोशिंबीर बनवणार आहोत. थोडंसं मीठ, थोडीशी साखर टाकते. तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर तुम्ही पिठी साखर टाका. दही घालणार आहोत. त्याला आपण आता एकजीव करून घेऊया. बिर्याणीसोबत खाण्यासाठी कोशिंबीर आपली तयार आहे. कांदा तळत आलाय माझा, मी त्याला काढून घेते आता. हे पहा, कांदा छान लालसर झालेला आहे माझा. आता मी गॅस बारीक केलाय जरा. यातलंच आपण थोडंसं गार्निशिंगसाठी काढणार आहोत आणि यातच मी आता बाकीचे मसाले टाकणार आहे. टोमॅटो टाकले,
शहाजिरे टाकलेत. टोमॅटो एक 5 मिनिटं परतून घ्यायचे बारीक गॅसवर. मग आपण तयार केलेलं बटाट्याचं मिश्रण टाकणार आहोत यात. आता मी यात बटाट्याचं मिश्रण टाकते. याला आपण बटाटा मऊ होईपर्यंत शिजवणार आहोत. हे भांडे मी फक्त पाण्याने विसळून घेते आणि ते पाणी टाकते थोडंसं. आता आपण याला वाफवून घेऊया. झाकण ठेवून वाफवणार आहे मी आता. इकडे पाण्याला उकळी आली. आता आपण गॅस बारीक करून त्यात तांदूळ सोडणार आहोत. तांदूळ हलक्या हाताने उचलायचे भिजल्यामुळं, नाहीतर मग त्याचे तुकडे होतात. तुम्ही एखाद्या झाऱ्याचा सुद्धा वापर करू शकता. आता आपण याला एक कणी येईपर्यंत शिजवणार आहोत आणि यातले खडे मसाले सर्व काढणार आहे मी भात शिजत आल्यानंतर, म्हणजे ते जाता खाली लागणार नाहीत. हे पहा, तांदूळ माझा आता शिजलाय चांगला. किती छान लांब झालाय बघा आणि मोकळा पण झालाय. आता आपण याला गाळून घेऊयात. हे पहा किती छान कलर आलेला आहे. पण बटाटा अजून माझा शिजलेला नाही आहे, त्याच्यामुळं मी आणखीन एक 10 मिनिट ठेवणार आहे. हे पहा, आता आपला बटाटा शिजलाय. आता आपण यात तांदूळ टाकणार आहोत. त्या अगोदर मी कसुरी मेथी टाकते. एक 2 चमचे तूप टाकणार आहे. तुम्ही बटाटा यात तळून पण घालू शकता, पण जेवढं मसाल्यामध्ये छान शिजल किंवा मुरेल तेव्हा तेवढी ती बिर्याणी छान लागते. आता आपण यात हे सर्व तांदूळ टाकून घेणार आहोत, म्हणजे भात शिजलेला भात टाकून घेणार आहोत. सॉरी. हे पहा किती छान मोकळा झालेला आहे एकदम भात. हे पहा, आणि मी खडे मसाले पण सगळे काढलेत आणि भिजवल्यामुळे तांदूळ पण किती छान लांब झालेला आहे एकदम. यात मी परत वरून 1 चमचा तूप टाकते. बिर्याणी खरं तर तुपातच करतात. आणि हे तांदळाचं पाणी काढलेलं होतं मी थोडंसं, ते टाकते, जेणेकरून खाली लागणार नाही बिर्याणी आणि भात एकदम मौसूत होईल. इथे मी 2 प्रकारचे कलर घेतलेले आहेत, पिवळा आणि केशरी. हे दोन्ही टाकणार आहे मी थोडे थोडे. पाण्यातून टाकण्यापेक्षा असं शिंपडलं म्हणजे छान सगळीकडे पसरतं ती. आता आपण केशरी कलर टाकूया. एकदम कलरफुल अशी छान बिर्याणी आणि चवीलाही चांगली होती. वासावरनं तर चांगली झालेलीच आहे ही. इथे मी मगाशीचा तळलेला कांदा ठेवलेला आहे. हे पहा, कोथिंबीर आणि तळलेला कांदा आपण टाकणार आहोत आता याच्यात. मी यात कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घेतलेला आहे कट करून. दिसते की नाही नॉनव्हेज सारखी दम बिर्याणी. एक 10 मिनिटांनी आपण गरम गरम खायला घेऊ शकतो. धन्यवाद.